आज आपण बनवणार आहोत कुकरमध्ये झटपट बनणारी पावभाजी कशी बनवायची। इथे मी मिरची आणि कोथिंबीर ही चांगलं अशा ठेचून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये आणि त्यानंतर मी इथे एक कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि इकडं सगळं प्रिपरेशन ही करून घेतलेले आहे। हे वाटाणे मी शिजवून घेतलेले आहेत। त्यानंतर इथं कांदा, टोमॅटो, फ्लावर, तुमच्याकडे ज्या भाज्या आहेत त्या अवेलेबल त्या सगळ्या चिरून घेऊ शकता। त्यानंतर आलं लसूणची पेस्ट ही घ्यायची आहे तुम्हाला आणि जे आपण मगाशी खरडा बनवला होता मिरची आणि कोथिंबीरचा तोही। इथं मी तेल घेतलं होतं, त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून देते आणि त्यामध्ये आपल्याला हा खरडा आपण मिरची आणि कोथिंबीर ही आपण खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेला ते त्यामध्ये घालून द्यायचं आहे। आणि इथं मी माझ्याकडे ज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या मी चिरून घेतलेल्या आहे। आपल्याला बीटरूटही चिरून घ्यायचं आहे, कारण की त्यामुळे आपल्या भाजीला थोडा स्वीटनेस पण येतो आणि थोडा रेडपणा पण येतो। परंतु तुम्ही पाहू शकता लास्टपर्यंत बघा पावभाजी कशी झाली। त्यानंतर मी थोडासा कांदा घालून दिलेली आहे, तो आता आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे। आणि टोमॅटो आपल्याला हे कमीत कमी किती मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत मीडियम साईजमधले, ते आपल्याला आता हे टोमॅटो चिरून आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत आणि एक कांदा घालून दिलेला होता। पावभाजीमध्ये कांदा जास्त घालायचा नाही, मी माझ्या पद्धतीची पावभाजी शेअर करत आहे। तुम्हाला जर आवडली असल्यास तुम्हीही नक्की ट्राय करा। आणि आपल्याला पावभाजीमध्ये जे थोडे मोठे असे वाटाणे असतात ना तेही घ्यायचे आहेत आणि आता थंडीच्या दिवसात खूप छान आपल्याला हे भेटून जातात आणि अशा प्रकारे तुम्ही आठवड्यातून एकदा तरी अशी पावभाजी करून खा, मस्त आणि छान चमचमीत अशी। आणि आता आपल्याला हे सगळं जे आपण मिक्स तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे आणि हे आता आपल्याला वाफेवर 5 मिनिटं शिजत द्यायचं आहे। त्यानंतर इकडं मी बाजूचं दुसरं प्रिपरेशन करून घेते आणि त्यानंतर इथं जो आपल्या ज्या भाज्या चिरल्या होत्या त्या सर्व घालून देते। तुमच्याकडे जर बिनीस असेल तर तुम्ही तेही घालू शकता, ऑप्शनल आहे। मी सांगायले पावभाजी सगळ्या भाजींची मिक्स भाजी छान अशी आपल्याला करायची आहे। त्यानंतर मी आता हे चांगलं असं परतवून घेते। आता आपल्याला त्यामध्ये 1 चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे आणि तोही आपल्याला चांगलं परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला तुमच्या आवडीनुसार पाणी घाला। ज्यावेळेला आपण पाणी घालतो भाजीपेक्षा जास्त जरा पाणी घातलेलं पाहिजे, म्हणजे आपल्या त्या भाज्या त्या पाण्यामध्ये पुऱ्या मुरल्या पाहिजे एवढं तरी आपण पाणी घातलं पाहिजे। त्यानंतर आता इथे पाणी घालून झालेलं आहे आणि आता मी हे कुकरचं झाकण लावून देते आणि ह्याच्या कमीत कमी मी आता 4 शिट्ट्या काढणार आहे। म्हणजे कसं आपलं पावभाजीला आपण ज्यावेळेला मॅश करतो त्यावेळेला, आता हे माझ्याकडे मॅशर खराब झालं होतं। अशा प्रकारे तुमच्याकडे रवी असेल तर रवीने सुद्धा तुम्ही घोटू शकता। रवीने घोटल्यावर अशा प्रकारे छान मॅश ही होतं। आता आपल्याला तडका देण्यासाठी थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जी आपल्याला लाल मिरची पावडर असते, जी भंगीपूड असते ती आपल्याला त्यामध्ये घालायची आहे आणि चांगलं आपल्याला ते तेलामध्ये ते तिखट आहे ना ते चांगलं शिजू द्यायचं आहे। त्यानंतर आपण जे घोटलेलं आहे ते सर्व आपल्याला बॅटर त्यामध्ये घालून द्यायचं आहे। हे असं करायचं कारण आपल्या पावभाजीला लालसरपणा येतो आणि आपल्या पावभाजीला तरी येते, यासाठी आपण असं करायचं आहे। तुम्हाला दिसायलाही कसंही दिसलं तरी ते खायला खूप छान आहे। मी तुम्हाला चव तरी सांगू शकत नाही कशी आहे, पण खाण्यासाठी खूप छान आहे आणि इन्स्टंट आहे। तुम्हाला खूप काही करावं लागत नाही आणि काय कुकरला लावा, फोडणी घाला, झालं इन्स्टंट अशी पावभाजी। आणि तर मी दुसरीकडे मी कांदे आणि थोडीशी कोथिंबीर अशी चिरून त्याचं प्रिपरेशनही करून घेतलेलं आहे। आपल्याकडे ज्यावेळेला आपण कुकर लावत असतो त्यावेळेला आपल्याकडे तो खूप टाईम असतो, त्यावेळेला हे तुम्ही सर्व त्या टायमामध्ये करून घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला छान अशी कोथिंबीर गार्निश करायची आहे। आता तर त्याला खूपच छान असा रंगही आलेला आहे आणि आता इथं आपली पावभाजी रेडी आहे।